गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आता भूगोलाचा 5वा पाठ आणि प्रथम सत्रामध्ये भूगोलाचे जे पाठ आहेत ते 5 पर्यंतचे, म्हणजे हा आपला प्रथम सत्राचा हा शेवटचा पाठ आहे. तसंच हा वर्ग चाचणी जी येईल त्याच्यामध्ये सुद्धा हा पाठ विचारला जाणार आहे. आणि हा जो 5वा पाठ आहे हा इतर पाठांच्या मानाने थोडा जास्त नाही अवघड. तसं तर अवघड पाठ हा तिसरा होता आपला, तो म्हणजे ढग आणि ढगांचे प्रकार, आर्द्रता, बाष्पीभवन. त्याच्यामध्ये खूप किचकट असे प्रोसेस होते. तसं प्रथम सत्रापर्यंत भूगोल हा थोडासा कठीणच आहे, परंतु जेव्हा द्वितीय सत्र लागेल, द्वितीय सत्रानंतर भूगोल हा जो विषय हा अतिशय सोपा होऊन जाईल. कारण तो मानवी भूगोल आहे, लोकसंख्या वगैरे याचा अभ्यास करायचा आहे, व्यवसायांचा अभ्यास करायचा आहे, मग तो एवढा कठीण भाग येणार नाही. परंतु आता हा जो सामान्य भूगोल आहे, सामान्य भूगोलातला हा शेवटचा पाठ आहे समजा प्रथम सत्राचा, तो म्हणजे सागरी प्रवाह. हा पाठ थोडासा व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचा आहे. तसा जर कधी एकदा समजला तर तो कधीही विसरता येणार नाही असा पाठ आहे. परंतु थोडासा किचकट असा हा पाठ सांगता येतो. आता जाऊ द्या, आता जे असेल ते एकदम सोपा पद्धतीने आपण शिकवण्याचा प्रयत्न करू. तुम्हीही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सागरी प्रवाह. आता तुमच्या या पाठाला जी सुरुवात आहे थोडे आठवूया. याच्यामध्ये केलेले आहे की एखादा पदार्थ प्रवाहित केव्हा होतो. मग प्रवाहित म्हणजेच काय? दुसरा प्रश्न, प्रवाहित होणे म्हणजे नेमकं काय होणे? एखादा पदार्थ प्रवाहित म्हणजेच काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. पदार्थ, पाणी असेल, दूध असेल, रॉकेल असेल, हे पदार्थ आहेत. मग हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित केव्हा होतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा प्रवाहित होणे म्हणजे नेमकं काय होणे? प्रवाह निर्मितीसाठी कोणती कारणे कारणीभूत आहेत? असे तुम्हाला काही 3-4 प्रश्न विचारलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तर तुम्ही थोडंसं आठवून द्यायचं आहे. तर सर्व मुलं काय म्हणतील की उतार जर आला तर मग प्रवाह निर्माण होतात. पण समजा उतारच नसेल आणि अशा उतार नसल्याच्या ठिकाणी मग प्रवाह निर्माण होतात का? आणि प्रवाह निर्माण जर झाले तर मग कशामुळे झाले? तर हे अभ्यासण्यासाठी आपल्याला हा पाठ अभ्यासायचा आहे. म्हणून सागरी प्रवाह कसे असतात ते पाहिजे आहे. आता सागराचा जर विचार केला तर पूर्ण पृथ्वीवर 71% पाणी आहे. खूप मोठे मोठे महासागर आहेत आणि या महासागराचा उतार काही एका बाजूला नसेल, तो चहूबाजूंनी उतार असू शकतो. तरी सुद्धा सागराचे प्राणी हे प्रवाहित होतो. मग का प्रवाहित होतो वगैरे ते आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. मग सागरी प्रवाहाचे प्रकार कोणते, सागरी प्रवाहाचे परिणाम मानवी जीवनावर काय होतात ते आपल्याला पाहायचं आहे. मग या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक प्रयोग करायला लावलेला आहे. मग प्रयोगासाठी त्यांनी साहित्य घ्यायला लावलेलं आहे की तुम्ही एक काय करायचं की ट्रे घ्यायचा आहे. एक पाण्यासाठी ट्रे घ्यायचा आहे आणि या ट्रे मध्ये मग तुम्हाला पाणी टाकायचंय. असं त्यांनी म्हटलेलं आहे की एक ट्रे घ्या आणि ट्रे मध्ये मग पाणी होता, एकदम भरून पाणी ओतायचंय. हा ट्रे एका टीपाईवर तुम्हाला ठेवायला लावलेला आहे की एका ठिकाणी तो ट्रे तुम्ही ठेवून द्या. ट्रे ठेवल्यानंतर एका स्पिरिटचा दिवा किंवा एक मोठा दिवा घ्यायचा. एखादी स्टोव्ह म्हणतो आपण, घरातला स्टोव्ह, तो घ्यायचा आणि तो स्टोव्ह किंवा तो स्पिरिटचा दिवा त्या ट्रेच्या एका बाजूला पेटवायचा आहे. एका बाजूला पेटवायचा आहे. परंतु हा पेटवण्या अगोदर एक क्रिया अशी करायची की या ट्रेचं पाणी स्थिर झाल्यानंतर याच्यावर तुमच्याकडे काही रंगीत टिकल्या असतील, लाल रंगाच्या, गुलाबी रंगाच्या, हिरव्या रंगाच्या, निळ्या रंगाच्या, अशा वेगवेगळ्या रंगाच्या ज्या वेगवेगळ्या टिकल्या आहेत त्या टिकल्या तुम्हाला या पाण्यावर टाकायचे. आणि पाण्यावर टाकल्यानंतर मग काही वेळानंतर हे स्थिर होतील एका ठिकाणी. त्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर ते थांबतील. मग काय करायचं की एका कोपऱ्याला एक स्पिरिटचा दिवा घ्यायचा आहे आणि तो एका बाजूला पेटवायचा आहे. आणि पेटवल्यानंतर मग तुम्ही त्या प्रयोगाचं निरीक्षण करायचं आहे की थोड्या वेळाने काय होईल. थोड्या वेळाने काय झाल्यानंतर, पाणी तापल्यानंतर काय होईल, मग त्या टिकड्यांची हालचाल कशी होईल याचं निरीक्षण करायचं आहे आणि मग त्याच्यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. तर असं त्या ठिकाणी तुम्हाला प्रयोग करायला सांगितलेलं आहे. तुम्ही घरी करू शकता. अतिशय सोपा प्रयोग आहे. मग तो प्रयोगाचा जो संबंध आहे तो पृथ्वीवर सुद्धा होईल का, होतो का? होत असेल तर मग नेमकं काय आहे, ट्रे म्हणजे काय समजायचं किंवा स्पिरिटचा दिवा म्हणजे काय समजायचं हे तुम्हाला त्या ठिकाणी अंदाज करायला लावलेला आहे. तर असा हा प्रयोग आहे.
मग जर याचं भौगोलिक स्पष्टीकरण त्यांनी सांगितलेलं आहे, भौगोलिक स्पष्टीकरण सांगितलेलं आहे की काय होईल जर तुम्ही या प्रयोगाचं व्यवस्थित निरीक्षण केलं. आता अगोदर ह्या प्रयोगाचं निरीक्षण सांगण्या अगोदर मी एक स्वतः अनुभवलेली गोष्ट सांगतो तुम्हाला, आणि नंतर मग या प्रयोगाचं आपण स्पष्टीकरण पाहू. आम्ही जेव्हा लहान होतो, लहान म्हणजे 5वी-6वीला असो, त्यावेळेस आमच्याकडे आत्या वगैरे गावाहून यायच्या. आत्या सुरतला असायच्या, ते गावाहून यायच्या. गावाहून आल्यानंतर, त्या सुरतहून आल्यानंतर, गावाकडे आल्यानंतर, आमच्याकडे आल्यानंतर मग आमच्यासाठी काही छोटे छोटे खेळणी आणायचे. मग त्याच्यामध्ये एक वेळेस 5वीला असताना का 6वीला असताना एक खेळणी आणली होती. एक पत्राचं जहाज होतं छोटंसं, आणि पत्राचं जे जहाज होतं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मशिनरी नव्हती, काही नव्हतं, काहीच नव्हतं. आणि मग त्या आत्यांनी आम्हाला सांगितलं की हे जहाज पाण्यावर, जरी याच्यामध्ये मशिनरी नसेल तरी ती जोरात धावतं. कसं धावतं मग तुम्ही निरीक्षण करा. मग त्यांनी काय केलं, एका मोठ्या पातेल्यामध्ये मोठ्या याच्यात पाणी टाकलं, टबमध्ये, आणि पाणी टाकल्यानंतर ते पाण्याला स्थिर होऊन दिलं. नंतर ते जहाज त्याच्यावर ठेवलं, आणि त्या जहाजाच्या मागे एका कोपऱ्याला एक छोटा दिवा होता, फक्त एक आकार होता दिव्यासारखा गोल, आणि त्या दिव्यामध्ये तेल टाकलं आणि तो दिवा पेटून दिला. पेटून दिल्यानंतर आम्ही 5-6 मिनिटं त्याचं निरीक्षण केलं. 5-6 मिनिटानंतर मग ते जहाज आपोआप त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये फिरू लागलं. आणि अजून 7-8 मिनिटानंतर मग ते जहाज इतकं जोरजोराने गोल गोल त्या ठिकाणी फिरू लागलं. तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं की असं कसं झालं, की या जहाजामध्ये, पदराच्या जहाजामध्ये कोणत्याही प्रकारची मशिनरी नाही, तरी सुद्धा ते जहाज गोल फिरतंय. मग हे आश्चर्य कशामुळे झालं. तर जेव्हा आम्ही सागरी प्रवाह अभ्यासले तेव्हा ते आम्हाला लक्षात आलं की हे जहाज कशामुळे फिरत असावं. तसा हा प्रयोग आहे. जर तुम्ही या पाण्यामध्ये रंगीत वेगवेगळ्या टिकल्या टाकल्या, तर टिकल्या टाकल्यानंतर ते एका जागी स्थिर होतील. पण एका जागी स्थिर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्पिरिटचा दिवा त्या ठिकाणी पेटवणार, लावणार, त्या स्पिरिटचा दिवा लावल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी एका बाजूचं पाणी तापायला सुरुवात होईल. पाणी जर तापलं आणि इकडचं बाजूचं पाणी थंड राहील, कारण इकडे दिवा नाही. एका बाजूला दिवा आहे, एका बाजूला दिवा नाहीये, म्हणून या बाजूचं पाणी थंड असेल आणि या बाजूचं पाणी गरम असेल, इकडचं पाणी गरम असेल. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होईल. मग होईल काय की इकडचं पाणी गरम असल्यामुळे हे त्या ठिकाणी मग पाणी गरम झाल्यामुळे मग त्याची घनता कमी होऊन जाते. म्हणजे या पाण्याची घनता कशी होऊन गेली, कमी होऊन गेली. आणि इकडचं पाणी थंड असल्यामुळे या पाण्याची घनता कशी आहे, जास्त आहे. आणि आपण भरपूर वेळेस वाऱ्यांच्या वेळेस 7वीमध्ये तुम्ही अभ्यासला असेल, जास्त घनतेचं पाणी कमी घनतेकडे जातं आणि कमी घनतेचं पाणी जास्त घनतेचं जातं, म्हणजे ती जागा बदलत असतं. मग ही जास्त घनतेचं पाणी काय करेल, ही कमी घनतेचं पाण्याची जागा व्यापेल, आणि कमी घनतेचं पाणी कुठे जाईल, जास्त घनतेकडे जाईल. परत इकडचं पाणी तापून जाईल, इकडचं थंड होऊन जाईल, म्हणजे याची घनता वाढून जाईल. मग इकडचं पाणी इकडे जाईल, मग इकडचं पाणी इकडे येईल. म्हणजेच काय की याच्यावरच्या ज्या टिकल्या आहेत, ह्या टिकल्या, रंगीत टिकल्या, जास्त घनतेकडच्या टिकल्या ह्या कमी घनतेच्या टिकल्याकडे जातील, आणि कमी घनतेच्या टिकल्या ह्या जास्त घनतेच्या टिकल्याकडे येतील. म्हणजेच त्या टिकल्यांची हालचाल सुरू व्हायला सुरुवात होईल. आणि काही वेळानंतर, म्हणजे 10-12 मिनिटानंतर, 15 मिनिटानंतर जर तुम्ही निरीक्षण केलं, तर निरीक्षण केल्यानंतर ह्या टिकल्या तुम्हाला गोल जोरजोरात गोल फिरताना दिसतील. तुम्ही हा प्रयोग करून पहा, अतिशय सोपा प्रयोग आहे. म्हणजेच काय की उष्णतेमुळे हे पाणी तापलं, पाणी तापल्यामुळे त्या पाण्याची घनता कमी झाली, आणि पाण्याची घनता कमी झाल्यानंतर एका बाजूची पाण्याची घनता जास्त असल्यामुळे जास्त घनतेचं पाणी कमी घनतेकडे गेलं, आणि कमी घनतेचं पाणी जास्त घनतेकडे आलं. हे आपल्याला प्रत्यक्ष दिसणार नाही, तर मग हे दिसण्यासाठी आपण त्या टिकल्या टाकलेल्या आहेत. मग टिकल्यामुळे आपल्याला कळेल की इकडच्या टिकल्या इकड्या बाजूला गेल्या, इकडच्या बाजूला गेल्या. आणि नंतर बराच वेळ जर तुम्ही हा प्रयोग चालूच ठेवला, तर मग त्या गोल टिकल्या जोरजोरात गोल फिरताना दिसेल. मग अशी क्रिया आपण जर प्रयोगामध्ये होत असेल, तर मग पृथ्वीवर कुठे होत असेल, तर साहजिकच ज्या ठिकाणी महासागर आहे. आता महासागर म्हणजे ह्या ट्रेचं पाणी समजून घ्या पृथ्वीवरचं. आता या महासागरामध्ये सुद्धा हालचाल निर्माण होतात का, असे प्रवाह निर्माण होतात, जसे इथे प्रवाह निर्माण होतात. मग ट्रे म्हणजेच काय, तर आपला सूर्य हा ट्रे समजायचा आहे, तुम्ही स्पिरिटचा दिवा समजायचा आहे आपला सूर्य. मग सूर्यामुळे काय होतं की या महासागराचं पाणी एका बाजूला तापतं, मग दुसऱ्या बाजूला तर मग पाणी थंड असेल, कारण की सूर्य हा सर्वत्र ठिकाणी सारखं किरण पडणार नाही, तिरकस पडते.
मग ज्या ठिकाणी ते थंड पाणी असेल तर त्याची घनता जास्त असल्यामुळे ते कमी घनतेकडे येईल आणि कमी घनतेचं पाणी जास्त घनतेकडे जाईल, म्हणजे त्या सागरामध्ये सुद्धा प्रवाह निर्माण होतील. तर अशा प्रकारे सागरामध्ये प्रवाह निर्माण होतात आणि या प्रवाह निर्माण झाल्यामुळेच मग सागर जलाची हालचाल निर्माण होते. म्हणजे सागरातलं जे पाणी आहे ते थंड पाणी गरम पाण्याकडे जातं, गरम पाणी थंड पाण्याकडे येते, अशी हालचाल त्या ठिकाणी निर्माण होत असते. तर अशा प्रकारे सागरी प्रवाह जे निर्माण होत असतात. मग सागरी प्रवाह निर्माण होत असतात याचं एक मोठं उदाहरण असं दिलेलं आहे की त्याने एक घटना सांगितलेली आहे की 1992 साली एक घटना झाली होती की हाँगकाँगकडून एक जहाज जात होतं. ते जहाज अमेरिकेला जाणार होतं, परंतु त्याच्यामध्ये अपघात झाला. अपघात झाल्यानंतर मग ते रबरी खेळण्याचे सगळे जे खेळणी होती हे खाली पडले, त्या पाण्यात पडले. पाण्यात पडल्यानंतर 2-4 वर्षात मग ते 5-10 वर्षात मग ती सगळ्या जगामध्ये त्यांनी पूर्ण चक्कर पूर्ण केला, जरी ते खेळणं निर्जीव असले तरी. मग तो प्रयोग कसा आहे तो प्रयोग अगोदर आपण पाहू. एक नकाशा आहे जगाचा नकाशा, त्या नकाशावरून तो प्रयोग तुम्हाला समजवतो आणि प्रयोग समजवल्यानंतर मग त्या ठिकाणी प्रवाह कसे निर्माण होतात आणि त्या प्रवाहाचे आपण प्रकार अभ्यासणार आहोत. अगोदर तो प्रयोग पाहून घेऊ. हा नकाशा आहे. या जगाचा नकाशाचं थोडक्यात निरीक्षण करा की कोणता खंड आहे, कोणता देश आहे, आपला देश शोधण्याचा प्रयत्न करा. जर या जगाचा नकाशाचं निरीक्षण केलं तर हा आहे आशिया खंड. आशिया खंडामध्ये आपला देश आहे भारत देश. हा उत्तर अमेरिका खंड आहे, हा दक्षिण अमेरिका आहे, हा आफ्रिका खंड इकडून पण दाखवलेला आहे. पृथ्वी गोल असल्यामुळे डबल आलेला आहे. तर अशा प्रकारे हे खंड आहेत. हा अंटार्क्टिका खंड आहे, हा ऑस्ट्रेलिया खंड आहे. तर असे खंड या ठिकाणी दाखवलेले आहेत. नंतर तुम्ही जर या जगाचं निरीक्षण केलं तर याच्यामध्ये तुम्हाला एक मोठा महासागर, जो जगातला सगळ्यात मोठा महासागर आहे तो म्हणजेच पॅसिफिक महासागर. हा पॅसिफिक महासागर आहे. एक घटना अशी आहे, घटना घडलेली अशी आहे की पॅसिफिक महासागरामध्ये 1992ला एक अजब अशी घटना घडली. म्हणजे काय झालं की हाँगकाँग या देशामधून, इथे हाँगकाँग देश दाखवलेला आहे, हाँगकाँग या देशामधून एक मालवाहू जहाज निघालं आणि ते अमेरिकेला जाणार होतं. कुठे जाणार होतं? अमेरिकेला ते जाणार होतं मालवाहू जहाज. परंतु 1992ला जे तेव्हा निघालं तेव्हा पॅसिफिक महासागरामध्ये थोड्या लांबवर गेल्यानंतर जानेवारी 1992ला घटना झाली. 10 जानेवारी 1992ला एक घटना झाली. त्या जहाजामध्ये जवळजवळ 28,000 28,000 रबरी खेळणी होती. त्या जहाजामध्ये किती खेळणी होती? 28,000. आणि ही रबरी खेळणी घेऊन ते जहाज अमेरिकेकडे निघालं होतं. पण 10 जानेवारी 1992ला काय झालं की तिथे एक हवाई बेट होते. हवाई बेटाला ते जहाज आदळलं आणि आदळल्यामुळे ते जहाज पलटलं, पाण्यामध्ये गेलं. पाण्यामध्ये गेल्यानंतर त्या जहाजामध्ये जे मोठं टँकर होतं त्या टँकर फुटलं आणि त्या टँकरमध्ये 28,000ची खेळणी होती. ती खेळणी मग पाण्यामध्ये तरंगू लागली. आता जर विचार केला तर ते खेळणी तिथेच राहिले असते. पण मग अजून पुढे अशी घटना झाली की एक अजब प्रकार पाहायला मिळाला असं म्हटलेलं आहे. एक मोठी अशी घटना झालेली असं त्यावेळेस म्हणतात की 16 नोव्हेंबर 1992ला, म्हणजेच 10 महिन्यातच, 10 जानेवारीला घटना झाली आणि 16 नोव्हेंबरला एक असे दिसून आलं की ही खेळणी 16 नोव्हेंबरला खेळणी अलास्का बेटापर्यंत पोहोचली. आता विचार करा, 10 जानेवारीला इथे होती ही खेळणी, मग इथून तिथपर्यंत वाहत कशी गेली? ते तर काही जिवंत नाही किंवा त्यांना पोहता येत नाही. मग इतकं लांब त्या खेळणी कशी गेली? तिथं रबरी खेळणी आहेत, निर्जीव वस्तू आहे, मग इतकं लांब ती खेळणी कशी गेली? नंतर एवढंच नाही तर ही बेरिंगची सामुद्रधुनी आहे. ही बघा, इथे बेरिंगची सामुद्रधुनी आहे. या बेरिंगच्या सामुद्रधुनीमधून सुद्धा ते बाहेर निघाले त्या खेळणी आणि मग ते आर्टिक महासागरामध्ये पोहोचले. 2000ला, इसवी सन 2000ला ते आर्टिक महासागराला पोहोचले आणि आर्टिक महासागरामधून मग पुढे ते अटलांटिक महासागरापर्यंत आले. म्हणजे बघा, इथून या अलास्का बेटाजवळून त्याचा प्रवास सुरू झाला, हवाई बेटाजवळून त्याचा प्रवास सुरू झाला. हवाई बेटामधून मग ते अलास्कापर्यंत गेले, बेरिंगच्या सामुद्रधुनीमधून आर्टिक महासागरामध्ये गेले, आर्टिक महासागरामधून अंटार्क्टिक महासागरापर्यंत ते आले. अशी ही खेळणी वाहत वाहत इथपर्यंत गेले. मग महासागरापर्यंत वाहत जाऊन मग ते 2000पर्यंत अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला, 2003पर्यंत ते अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला येऊन पोचले. म्हणजे इथली खेळणी बघा, इथली खेळणी इथे येऊन गेले 2003ला. 1900ची गोष्ट होती. 11 वर्षानंतर काय झालं की ही खेळणी या ठिकाणी त्या ठिकाणी दिसली, इथपर्यंत गेली. 2007ला तर ती चक्क युरोप खंडापर्यंत पोहोचून गेली. युरोप खंडापर्यंत
आशिया खंडातून निघाली. आशिया खंड आणि युरोप खंड हा एक जमिनीला पण भाग आहे, इथून इथे जाता येतं. परंतु जर महासागराचा विचार केला तर लाखो किलोमीटर अंतर आहे. आणि मग जर कधी 12-13 वर्षांचा विचार केला तर ही खिळणी अशी पोहत पोहत, आता पोहत म्हणजे काही त्यांना पोहता येत नाही, तर वाहत जाऊन मग ती 2007 पर्यंत युरोप खंडापर्यंत गेली. युरोपच खंड नाही तर त्यांनी ऑस्ट्रेलिया खंडापर्यंत सुद्धा ते वाहत गेलेली. इकडून इथे जी घटना झाली ती इथून ते ऑस्ट्रेलिया खंडापर्यंत पण पोचलेले दिसून येतात. ते एवढा अजब प्रकार त्यावेळेस पाण्यामध्ये आपल्याला दिसून येला. मग यालाच काय म्हणायचं. आता ती रबरी खेळणी होती, या प्रकारची खेळणी इथे पण दाखवलेली आहे की खेळण्यातील एक बदकाचे असे प्रकार आहे. तो रबरी खेळणी आहेत, निर्जीवित. मग तरीसुद्धा या नकाशाचा जर विचार केला तर इथे जरी अपघात झाला तरी 10 महिन्यात अलास्कापर्यंत, 2-4 वर्षात इथपर्यंत, तर 12-13 वर्षात युरोपपर्यंत, तर इतके लांबपर्यंत वाहत का गेली असावी. तर तज्ज्ञांनी मग ते शोधून काढलं की सागरामध्ये काहीतरी प्रवाह असतात आणि ते प्रवाह सतत वाहत असतात. आणि सतत वाहिल्यामुळे मग तिथे जर कधी तुम्ही एखादी निर्जीव वस्तू जरी टाकली तरी ती आपोआप पुढे त्या ठिकाणी जात असते. म्हणजे सागरामध्ये प्रवाह असतात. असा प्रकार, जसा आपण तो प्रयोग पाहिला त्या प्रयोगावरून आपल्याला ते दिसून येतं. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रयोगावरून कळलंच असेल की सागर जलामध्ये हालचाली होत असतात. जरी ते खेळणी निर्जीव होती तरी ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही वर्षानंतर गेली. म्हणजेच सागर जलामध्ये सुद्धा हालचाल निर्माण झाली, जसं आपण प्रयोगावरून पाहिलं होतं अगदी त्याचप्रमाणे. मग आता आपल्याला बघायचं आहे की सागर जलाचे हालचालाचे आधार कसे आहेत, की सागर जलाचे जे प्रवाह निर्माण होतात त्या प्रवाहाचे प्रकार आपल्याला पाहिजे आहेत. सागरी प्रवाहाचे प्रकार. सागरी प्रवाहाचे प्रकार. आता सागरी प्रवाहाचे प्रकार अभ्यासताना आपल्याला काय करावं लागेल की अगोदर मी ते थोडस सागराचं पाणी काढतो. बघा, महासागर किंवा सागर, आणि या सागराला 2 भागांमध्ये विभागतो. हे बघा, सागराला इथून 2 भागांमध्ये विभागलेला आहे. इथून हा जो भाग आहे, हा भाग 500 मीटर खोल, 500 मीटर खोल पर्यंतचा हा भाग, आणि हा जो भाग आहे 500 मीटर पेक्षा जास्त खोलीचा भाग आहे. बघा, सागरी प्रवाह जे निर्माण होतात ते सागरी प्रवाहाचे प्रकार सुद्धा 2 आहेत. जो पहिला प्रवाह आहे तो प्रवाह सागर जलाच्या खोलीमध्ये, किती खोली आहे त्याची, फक्त 500 मीटर खोलीपर्यंत. 500 मीटर खोलीपर्यंत जे सागर प्रवाह असतात ते वेगळे प्रकारचे असतात, आणि त्याच्या खाली जे अजून सागरी प्रवाह निर्माण होतात ते वेगळे प्रकारचे असतात. तर सागरी प्रवाह हे वेगवेगळ्या प्रकारे असू असतात. 500 मीटर पर्यंत जे खोल आहेत तिथे निर्माण होणारे सागरी प्रवाह हे वेगळ्या प्रकारचे असतात, आणि 500 मीटरच्या खाली जे सागरी प्रवाह निर्माण होतात ते वेगळ्या प्रकारचे असतात. त्याचं कारण पण असं आहे. आता 500 मीटर खोलीपर्यंत काय होतं की सूर्याची किरण 500 मीटर खोलीपर्यंत सहज पोहोचू शकतात, जाऊ शकतात. सूर्याची किरण 500 मीटर खोलीपर्यंत पोहोचू शकतात, म्हणून या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे सागरी प्रवाह निर्माण होतात. आता खाली तर सूर्याची किरण पोहोचू शकत नाही, मग तरी सुद्धा त्या ठिकाणी सागरी प्रवाह निर्माण होतात, आणि त्याच्या खालच्या सागरी प्रवाहाचा वेग पण खूप जास्त असतो. मग याच्यातला फरक आपल्याला अभ्यासायचा आहे की समुद्र सपाटीपासून 500 मीटर पर्यंत खोलचे सागरी प्रवाह, ज्या सागरी प्रवाहांना आपण म्हणतो क्षितिज समांतर सागरी प्रवाह किंवा पृष्ठीय सागरी प्रवाह. क्षितिज समांतर सागरी प्रवाह म्हणजे 500 मीटर खोलीपर्यंत सागरी प्रवाह किंवा पृष्ठीय सागरी प्रवाह, आणि खालचे जे प्रवाह असतात त्यांना म्हणतात खोल सागरी प्रवाह. खालच्या प्रवाहांना कोणते प्रवाह म्हणतात? खोल सागरी प्रवाह. तर असे 2 प्रकार त्या ठिकाणी पडत असतात. पृष्ठीय सागरी प्रवाह ज्याला म्हणतात क्षितिज समांतर सागरी प्रवाह, आणि खालचे जे प्रवाह आहेत त्यांना म्हणतात खोल सागरी प्रवाह. क्षितिज समांतर सागरी प्रवाह निर्माण होण्याची कारण आहेत तापमान आणि क्षारता आणि घनता. तापमान, क्षारता आणि घनता. आणि त्याला जो वेग मिळतो तो ग्रहीय वाऱ्यांमुळे मिळतो. वाऱ्यांमुळे या सागरी प्रवाहांना वेग मिळत असतो. मग अशा प्रकारे हे 2 सागरी प्रवाह निर्माण होतात. त्याच्यापैकी आता आपण एक सागरी प्रवाह अभ्यासू, आणि जो पहिला सागरी प्रवाह आहे तो म्हणजेच
क्षितिज समांतर म्हणजे पृष्ठीय सागरी प्रवाह, तो अगोदर पाहू. नंतर दुसऱ्या तासिकेला आपण खोल सागरी प्रवाह म्हणजे काय ते अभ्यासू. पहिला पाहू आपण आता पृष्ठीय सागरी प्रवाह. तर आता आपल्याला सागरी प्रवाहांचा पहिला प्रकार अभ्यासायचा आहे. पहिल्या प्रकाराचं नाव आहे क्षितिज समांतर म्हणजेच पृष्ठीय सागरी प्रवाह. आता पृष्ठीय सागरी प्रवाह हे कुठे निर्माण होतात, तर समुद्र सपाटीपासून 500 मीटर खोलीपर्यंत हे प्रवाह निर्माण होतात. म्हणजे समुद्राची खोली 500 मीटर पर्यंत जर गेलात तर तिथे वेगळे प्रवाह असतात आणि 500 मीटरच्या खाली गेलात तर तिथे अजून वेगळे प्रवाह असतात. म्हणून या सागरी प्रवाहाचे 2 प्रकार केलेले आहेत. समुद्र सपाटीपासून 500 किलोमीटर खोल म्हणजेच क्षितिज समांतर पृष्ठीय सागरी प्रवाह आणि 500 मीटरच्या खाली म्हणजे दुसरा खोल सागरी प्रवाह, असे 2 प्रकार त्या ठिकाणी निर्माण होतात. मग पहिला प्रकार आहे क्षितिज समांतर म्हणजे पृष्ठीय सागरी प्रवाह. मग क्षितिज समांतर आणि पृष्ठीय सागरी प्रवाह म्हणजे काय ते आता आपण अभ्यासणार आहोत. आता बघा, आपल्या पूर्ण पृथ्वीवर जर विचार केला तर किती टक्के पाणी आहे? 71% पाणी आहे. किती टक्के पाणी आहे? 71% पाणी आहे. मोठमोठे 5 महासागर आहेत, जसं की आहे पॅसिफिक महासागर, दुसरा आहे अटलांटिक महासागर, तिसरा हिंदी महासागर, चौथा आर्टिक महासागर आणि 3 महासागर मिळून अजून एक दक्षिण महासागर तयार झालेला आहे, तो 5वा महासागर गणला जातो. तसं तर खरं 4च आहेत, पण 3 महासागर 60 डिग्रीच्या खाली एकत्र आलेले आहेत, जसं की पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर. मग ते 60 डिग्री पासून खालचे जे महासागर आहेत त्याला दक्षिण महासागर असे म्हणतात. मग हे महासागराचा पाण्याचा जर विचार केला तर 500 मीटर खोलीपर्यंत महासागराचं पाणी फक्त किती टक्के वाहतं किंवा किती टक्के त्याच्यामधून विसर्ग होतो? भूपृष्ठापासून 500 मीटर खोलीपर्यंत किती टक्के पाणी वाहतं? फक्त 10%. किती टक्के वाहतं? फक्त 10% पाणी वाहत असतं. 10%. आणि 90% पाणी मग 500 मीटरच्या खाली आहे. 500 मीटर पर्यंत फक्त 10% पाणी. आणि ह्या 10% पाण्यामध्ये सुद्धा मग सागरी प्रवाह निर्माण होत असतात. आता ह्या 10% पाण्यामध्ये सागरी प्रवाह कसे निर्माण होतात आपण ते पाहू. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी सूर्याची किरण 500 मीटर खोलीपर्यंत सहज पोहोचतात. 500 मीटरच्या खाली ते जात नाही, 500 मीटर पर्यंतच जातात. मग 500 मीटर पर्यंत गेल्यामुळे त्या सागराचं पाणी त्या ठिकाणी उष्णतेमुळे तापल्यामुळे त्याची क्षारता कमी होते, घनता कमी होते. क्षारता आणि घनता कमी झाल्यामुळे ज्या बाजूला सूर्याची किरण पोहोचत नाही त्या बाजूची क्षारता घनता जास्त आहे, ज्या बाजूला सूर्याची किरण पोहोचतात त्या बाजूची क्षारता घनता कमी आहे. म्हणून थंड पाणी गरम पाण्याकडे प्रवाहित होतं आणि गरम पाणी थंड पाण्याकडे प्रवाहित होतं. मग त्या ठिकाणी सागरामध्ये प्रवाह निर्माण होतात. हे प्रवाह क्षितिज समांतर वाहतात म्हणजे आडव्या दिशेने वाहतात. म्हणून या प्रवाहांना क्षितिज समांतर प्रवाह किंवा पृष्ठीय प्रवाह असे म्हणतात. आता याची व्याख्या तुम्ही कशी द्यायची? याची व्याख्या लिहायची की जे प्रवाह समुद्र सपाटीपासून किती मीटर खोलीपर्यंत तयार होतात? तर 500 मीटर खोलीपर्यंत. किती मीटर खोलीपर्यंत तयार होतात? तर 500 मीटर पर्यंत जे प्रवाह निर्माण होतात समुद्र सपाटीपासून 500 मीटर खोलीपर्यंत जे प्रवाह निर्माण होतात त्या प्रवाहांना क्षितिज समांतर प्रवाह किंवा पृष्ठीय प्रवाह किंवा आडव्या दिशेने वाहणारे प्रवाह असं म्हणत असतात. तर यांना म्हणतात क्षितिज समांतर प्रवाह किंवा पृष्ठीय प्रवाह. हे प्रवाह 500 मीटर खोलीपर्यंतच वाहतात. आणि या पृष्ठीय प्रवाहामध्ये किती टक्के पाणी विसर्जन म्हणजे इकडून तिकडे जाते किंवा त्याचं वहन होते, त्याच्यामध्ये प्रवाह निर्माण होतात. तर किती टक्के पाणी? फक्त 10% पाणी. किती टक्के पाणी? 10% पाणी त्याच्यामधून प्रवाहित होत असतं. मग या 500 मीटर खोलीपर्यंत जे प्रवाह निर्माण होतात या प्रवाहांचा जर वेग मोजायचा असेल, जे प्रवाहित पाणी आहे त्या प्रवाहित पाण्याचा जर वेग मोजायचा असेल तर त्याच्यासाठी एक विशिष्ट असं मापक आहे. जसं आपण एखादं वस्तू मोजतो किलोग्रॅम मध्ये, एखादं जर दुधासारखं पाण्यासारखं वस्तू असेल त्याला लिटर मध्ये मोजतो. भूकंपाची तीव्रता मोजायची असेल तर रिश्टर स्केल नावाचं एक मापक आहे. अगदी त्याचप्रमाणे जर तुम्हाला सागरी प्रवाहांचा वेग मोजायचा असेल तर सागरी प्रवाहांचा वेग स्वेडर्फ मध्ये मोजत असतात. तर सागरी प्रवाहांचा वेग हे स्वेडर्फ मध्ये मोजतात. स्वेडर्फ. आता स्वेडर्फ हे एक मापक आहे. सागरी प्रवाहांचा वेग मोजण्याचं ते एक साधन आहे. सागरी प्रवाहांचा जो वेग आहे तो स्वेडर्फ मध्ये मोजतात. मग स्वेडर्फ म्हणजे काय? तर स्वेडर्फ म्हणजे एक स्वेडर्फ म्हणजे 10⁶ प्रति सेकंद. 10⁶
6वा घात म्हणजेच काय 10 गुणिला 10 गुणिला 10 किती वेळेस 6 वेळेस 10 गुणिला 10 3 4 5 10 याचा जो 6वा घात येईल तो प्रति सेकंद किती हा पुढे गेलं म्हणजे ते पाणी कितपर्यंत वाहत गेलं एका सेकंदाला 10चा 6वा घात घनमीटर प्रति सेकंद 10चा 6वा घात घनमीटर ते घनमीटरतलं पाणी तिथले प्रवाह एका सेकंदला किती मीटर पर्यंत गेले प्रति सेकंद याला म्हणतात स्वेटर आणि स्वेटर मध्ये सागरी प्रवाहांचा वेग मोजला जातो प्रति सेकंद मध्ये 10चा 6वा घात घनमीटर प्रति सेकंद ते प्रवाह तितक्या भागातले प्रवाह किती मीटर पर्यंत किंवा किती पुढे गेले याला म्हणतात 10चा 6वा घात घनमीटर प्रति सेकंद आणि यालाच म्हणतात मग स्वेटर आणि या स्वेटर मध्ये मग हे पृष्ठीय सागरी प्रवाह किंवा खोल सागरी प्रवाहांचा वेग मोजला जातो आता या पृष्ठीय सागरी प्रवाहांचे 2 प्रकार पडतात पृष्ठीय सागरी प्रवाहांचे किती प्रकार पडतात 2 प्रकार पडतात पहिला प्रकार आहे उष्ण प्रवाह आणि दुसरा प्रकार आहे शीत प्रवाह पहिला प्रकार आहे उष्ण प्रवाह आणि दुसरा प्रकार आहे शीत प्रवाह असे 2 प्रकार या पृष्ठीय सागरी प्रवाहाचे किंवा क्षितिज समांतर सागरी प्रवाहाचे पडत असतात मग उष्ण प्रवाह म्हणजे काय आणि शीत प्रवाह म्हणजे काय आपण इथे पृथ्वी गोल काढू एक छोटासा व्यवस्थित लक्ष द्या मध्यभागातून कोणतं वृत्त गेलेलं आहे विषुववृत्त गेलेला आहे हा उत्तरेला कोणता ध्रुव आहे उत्तर ध्रुव दक्षिणेला कोणता ध्रुव आहे दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव मग आता आपल्याला बघायचं आहे की हे प्रवाह कुठून कुठे वाहतात जे प्रवाह विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहतात जे सागरी प्रवाह विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे दोघं बाजूला दक्षिणेला पण आणि उत्तरेला पण त्या प्रवाहांना उष्ण प्रवाह असे म्हणतात कारण सूर्याची किरण इथे सरळ पडतात नेहमी वर्षभर सरळ पडत असल्यामुळे इथलं पाणी खूप गरम होतं आणि गरम पाणी हे इकडे आता थंड असल्यामुळे आता इथे सूर्यकिरण पोहोचत नाही उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामुळे म्हणून इथलं पाणी थंड आहे म्हणून इथले प्रवाह थंड बाजूला जातात आणि थंडाच्या बाजूचे प्रवाह विषुववृत्ताकडे येतात गरम पाण्याकडे येतात तर असे हे प्रवाह असतात जे प्रवाह विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जातात अशा प्रवाहांना उष्ण प्रवाह म्हणतात आणि उलट काय असेल मग जे प्रवाह ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येतात अशा प्रवाहांना शीत प्रवाह असे म्हणतात सोपं आहे जे प्रवाह विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जातात अशा प्रवाहांना उष्ण प्रवाह म्हणतात आणि जे प्रवाह ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येतात अशा प्रवाहांना शीत प्रवाह असे म्हणतात अशा प्रकारे हे प्रवाहांचे 2 प्रकार पडतात एक जगाचा नकाशा दिलेला आहे आता आपल्याला तोच बघायचा आहे जगाचा नकाशा त्या जगाच्या नकाशामध्ये निळ्या रंगाच्या ज्या सागरी प्रवाह दाखवलेले आहेत ते शीत आहेत आणि लाल रंगाचे जे सागरी प्रवाह आहेत ते उष्ण आहेत त्याचं विश्लेषण मी तुम्हाला करून दाखवतो आता बघा मग हे सागरी प्रवाह ते निर्माण का झाले कशामुळे झाले तर सागरी प्रवाह निर्माण होण्याची जी कारणं आहेत ती 3-4 आहेत एक आहे तापमान कशामुळे सूर्यामुळे मिळतं कारण सूर्याची किरण तिथे सहज पोहोचतात दुसरं आहे क्षारता तापमान जास्त असल्यामुळे क्षारता वाढून जाते तापमान कमी असेल तर क्षारता कमी असते तिसरं आहे घनता तापमान जास्त असल्यामुळे घनता कमी होते आणि तापमान जर कमी असेल तर घनता जास्त असते घनता तर अशा ह्या 3 गोष्टींमुळे सागरी प्रवाह निर्माण होतात आता तुम्हाला जर विचारलं की क्षितिज समांतर किंवा पृष्ठीय सागरी प्रवाह कशामुळे निर्माण होतात क्षितिज समांतर किंवा पृष्ठीय सागरी प्रवाह 3 गोष्टींमुळे निर्माण होतात तापमान क्षारता व घनता कशामुळे कोणकोणते तापमान क्षारता व घनता या 3 गोष्टींमुळे पृष्ठीय सागरी प्रवाह निर्माण होतात परंतु या पृष्ठीय सागरी प्रवाहांना वेग कशामुळे मिळतो तर पृष्ठीय सागरी प्रवाहांना वेग कशामुळे मिळतो तर ग्रहीय वारे तुम्हाला कारणामध्ये विचारलेले पृष्ठीय सागरी प्रवाहांना वेग कशामुळे मिळतो पृष्ठीय सागरी प्रवाहांना वेग मिळतो तर पृष्ठीय सागरी प्रवाहांना वेग कशामुळे मिळतो 2 मार्काला आणि एकच जर वाक्य लिहिलं व्यवस्थित लिहिलं तरी तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स पडून जातात तर पृष्ठीय सागरी प्रवाह म्हणजेच काय की जे प्रवाह 500 मीटर खोलीपर्यंत तयार होतात अशा प्रवाहांना पृष्ठीय प्रवाह म्हणतात पृष्ठीय प्रवाह कशामुळे निर्माण होतात तापमान क्षारता व घनता आणि पृष्ठीय प्रवाहांना वेग कशामुळे मिळतो
पृष्ठीय प्रवाहांना वेग मिळतो ग्रहीय वारे. कशामुळे? ग्रहीय वारे. ग्रहीय वाऱ्यांमुळे त्याला वेग मिळत असतो. पृष्ठीय प्रवाह कशामध्ये मोजतात? स्वॅडर. कशामध्ये मोजतात? स्वॅडर्स. एक स्वॅडर म्हणजे काय? एक स्वॅडर म्हणजे 10⁻⁶ घनमीटर प्रति सेकंदला ते पाणी किती पुढे गेलं, तो प्रवाह किती पुढे गेला, त्याला स्वेटर असे म्हणत असतात. तर अशा प्रकारे या सागरी प्रवाहांची निर्मिती होत असते. मग आपली पृथ्वी परिवलन होते. परिवलनामुळे मग या सागरी प्रवाहांना वेगवेगळी दिशा निर्माण होते. ते आपल्याला बघायचंय. परिवलनामुळे काय परिणाम होतो? आता परिवलनामुळे काय होतं? तर पृथ्वीचं परिवलन कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे? आता तुम्ही 8वीला आहे, तुम्हाला समजायला पाहिजे. परिवलन म्हणजेच काय? पृथ्वी स्वतःभोवती फिरणे, याला परिवलन म्हणतात. पृथ्वीचं परिवलन कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडून होते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. कुठून? पश्चिमेकडून पूर्वेकडे. पश्चिमेकडून पूर्वेकडे होत असल्यामुळेच मग पूर्वेकडून सूर्य उगवताना आपल्याला दिसत असतो. हे गोष्ट लक्षात ठेवायची. मग पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम काय होतो? जर उत्तर गोलार्धाचा विचार केला तर उत्तर गोलार्धामध्ये जे सागरी प्रवाह निर्माण होतात, पृथ्वीचे 2 भाग आहेत ना, आपण पाहिलं. विषुववृत्त, त्याचा हा वरचा भाग उत्तर गोलार्ध, हा भाग दक्षिण गोलार्ध. मग जर उत्तरेकडे विषुववृत्तीय कडून किंवा ध्रुवाकडून येणारे जे प्रवाह आहेत, ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे शीत आणि विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे उष्ण, जे प्रवाह असतील ते प्रवाह कोणत्या दिशेकडे फिरतात? तर परिवलनामुळे काय होतं? या प्रवाहांची दिशा बदलून जाते आणि बदलल्यामुळे ते घड्याळाच्या काठीच्या दिशेने, जसा घड्याळाचा काटा फिरतो ना या दिशेला, घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरतात. आणि दक्षिणेकडे मग घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरतात. दक्षिणेकडे जे प्रवाह निर्माण होतात, दक्षिणेकडे जे प्रवाह निर्माण होतात ते घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरत असतात. तर पृष्ठीय सागरी प्रवाह किंवा क्षितिज समांतर सागरी प्रवाह जे निर्माण होतात, जर ते उत्तरेकडे निर्माण झाले तर ते घड्याळाच्या काठीच्या दिशेने जातात. या पद्धतीने घड्याळाची काट्या जसा फिरतो असा गोलाकार, त्या पद्धतीने ते गोलाकार त्या ठिकाणी निर्माण होतात. पण दक्षिण गोलार्धामध्ये जर या सागरी प्रवाहांचा वेग पाहिला तर मग ते घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने. मग हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर मग आपण काय करायचं की उत्तर गोलार्धात आपण असल्यामुळे आपण जर कधी एखाद्या वस्तू त्या सागरामध्ये टाकून दिल्या तर मग तो काही वेळानंतर पुढे पुढे जाताना दिसून येईल, पण तो या बाजूने इकडेच उत्तर गोलार्धामध्ये असल्यामुळे मग तो घड्याळाच्या काट्याच्या साईडने फिरेल. आणि जर दक्षिण गोलार्धामध्ये कोणी काही बारीक वस्तू वगैरे टाकल्या पाण्यात तरंगणाऱ्या तर तो या बाजूला विरुद्ध दिशेला फिरताना आपल्याला दिसून येईल. तर पृथ्वीच्या परिवलनाचा हा परिणाम होतो. उत्तर गोलार्धामध्ये ते वारे, ते सागरी प्रवाह पृथ्वीच्या घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरतात, तर दक्षिणेला ते घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरत असतात. भूखंड रचनेचा काय परिणाम होतो? भूखंड रचनेमुळे काय होतं की सागरी प्रवाह वाहताना, समजा ते वेगाने वाहत आहेत, 8 किलोमीटर प्रति तास वेगाने ते वाहत आहेत आणि वाहताना मध्ये जर कधी एखादा भूखंड येऊन गेला, जमीन येऊन गेली, तर जमीन आल्यामुळे त्या सागरी प्रवाहांचा वेग कमी होऊन जाईल. आता बघा, हे प्रवाह वाहत आहेत आणि मध्ये जमीन येऊन गेली, मध्ये जमीन आल्यामुळे मग त्याचा वेग कमी होऊन जाईल, मग त्याचे वेग पण कमी होईल. आता ते वाहनं तर थांबणार नाही, मग त्याची दिशा बदलून जाईल. समजा ही उत्तरेकडे जात आहे तिकडे, परंतु आळवा आल्यामुळे मग काय झालं की याची दिशा इकडे चालली जाईल किंवा इकडे येऊन जाईल. म्हणजेच काय होतं की सागरी प्रवाहांचा भूखंड रचनेमुळे दिशा पण बदलते आणि वेग पण कमी होतो. अशा प्रकारे सागरी प्रवाह म्हणजेच काय, सागरी प्रवाहाची निर्मिती कशी होते? सागरी प्रवाहामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे क्षैतिज समांतर, ज्याला आपण पृष्ठीय सागरी प्रवाह म्हणतो, आणि दुसऱ्या वेळेस आपण शिकणार आहोत खोल सागरी प्रवाह. त्याचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो हे पण आपण दुसऱ्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारे हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी संपलेला आहे. याच्यावरचे जे नकाशा आहे यावरचा पृष्ठीय सागरी, आणि त्याच्यावरचे काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याचं आता विश्लेषण करून तो नकाशा या ठिकाणी जॉईन करतो. तर या नकाशाचं तुम्ही निरीक्षण करा. हा जगाचा नकाशा आहे आणि जगाच्या नकाशामध्ये सुद्धा सागरी प्रवाह दाखवलेले आहेत. इथे बघा, उष्ण प्रवाह हे गुलाबी रंगाच्या छटांनी दाखवलेले आहेत. हे जे गुलाबी रंगाच्या छटा आहेत इथे 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 हे आहेत उष्ण प्रवाह, आणि निळ्या रंगाच्या छटांनी जे दाखवलेले आहेत ते शीत प्रवाह. हे निळ्या रंगाचे छटा, इकडे निळ्या रंगाच्या छटा, हे शीत प्रवाहांनी दाखवलेले आहेत. आणि हे प्रवाह कसे वाहतात, काय वाहतात, याच्यावरून काही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आपण ते प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न विचारलेला आहे, सागरी प्रवाहाचे कोणते मुख्य प्रकार दिसतात? त्या नकाशामध्ये जर विचार केला तर सागरी प्रवाहाचे प्रकार कोणते? 2 प्रकार आहेत, उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह. कोणते प्रकार आहेत? उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह. दुसरं, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? जर तुम्ही आकृतींचं निरीक्षण केलं तर हा विषुववृत्तीय प्रदेश आहे आणि विषुववृत्ताकडून उत्तरेकडे पण जात आहेत आणि दक्षिणेच्या ध्रुवाकडे पण जात आहे. मग हे कोणते प्रवाह आहेत? हे गुलाबी रंगाने दाखवलेले आहेत आणि गुलाबी रंग उष्ण प्रवाह दाखवतात. म्हणून विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह
हे उष्ण प्रवाह आहेत. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह कोणते आहेत? उष्ण प्रवाह. तिसरा आहे, ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? त्याचा उलट आहे. निळ्या रंगाच्या रेषा बघा, हे ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जात आहेत, इकडून पण ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत आहेत इकडे. मग हे कोणते? तर निळा रंग कोणता प्रवाह दर्शवतो? शीत प्रवाह, म्हणजे त्यांना शीत प्रवाह असं म्हणता येईल. नंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्याच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो? आता वर्तुळाकार फिरताना परिवलनामुळे काय होतं की हे प्रवाह बघा, इकडे असे बाण दाखवलेले आहेत, असे बाण दाखवलेले आहेत, असे बाण दाखवलेले आहेत, म्हणजे हे घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरताना दिसत आहेत जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर. आणि दक्षिणेकडे जर विचार केला तर मग दक्षिणेकडे असे असे फिरताना दिसत आहेत, म्हणजे घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरत आहेत, घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरतायत. तुम्ही शीतप्रवाह बघा की उष्ण प्रवाह बघा, शीतप्रवाह बघा की उष्ण प्रवाह बघा, कोणतेही प्रवाहाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर ते प्रवाह उत्तरेकडे घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरतात आणि दक्षिणेकडे घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसून येतात. ज्या भागात दोन्ही प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमकं काय घडत असेल? आता मानवी जीवनावर होणारा परिणामामध्ये शोधायचा आहे आपल्याला, बघायचं आहे की एकत्र आल्यानंतर धुकं निर्माण होतात, नंतर मग जहाजांचे अपघात होऊ शकतात वगैरे, त्या ठिकाणी माशांची प्रजनन क्षमता वाढते वगैरे वगैरे आपलं त्या ठिकाणी आहे. नंतर दोन वेगवेगळ्या प्रकारचे एकत्र येतात अशा भागात किनाऱ्यालगत असणाऱ्या मानवी वस्ती व त्यांचे व्यवसाय यांच्याशी कोणता सहसंबंध असतो? तर त्या किनाऱ्या भागामध्ये जिथे शीतप्रवाह आणि उष्णप्रवाह एकत्र येतात त्या किनारी भागामध्ये मानवी वस्तीवर काय परिणाम होतो ते पण आपल्याला पुढच्या मुद्द्यामध्ये पाहायचं आहे.